बसमध्ये जी संभाजीनगरला जात होती त्या बसमध्ये शेवटच्या बाकड्यावर ही 2 मुलं कंडक्टरला सापडली. कंडक्टरने ती आणून कंट्रोलरकडे दिली आणि पोलिसांच्या मार्फत ती आमच्याकडे मुलं आली. मुलांना सोडताना त्या मातेनं त्यांच्या खिशामध्ये एक अशी चिठ्ठी लिहिलेली होती की सदर मुलाला आईवडील नाहीत आणि यांना यवतमाळमध्ये सोडण्यात यावं. म्हणजे त्या महिलेने त्या मुलांना कुठं सोडायचं अशा पद्धतीचं लिहून त्या महिलेनं त्या मुलांना सोडवलेलं आहे. मुद्दा असा आहे की एखाद्याच्या वर जर संकट आलं तर त्याने लेकराला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणा आहेत. मला या निमित्तानं आपणा सर्वांना विनंती करायची आहे की अशा पद्धतीचं संकट जर तुमच्यावर आणि बालकांवर आलं तर चाइल्डलाईनला फोन करा, DCP युनिटला फोन करा, बालकल्याण समितीला सांगा आणि आपली मुलं सुरक्षित करा. आणि नागरिकांना या निमित्तानं मला सांगायचं आहे की अशा पद्धतीची अनाथ आणि अशी सोडून दिलेली बालकं जर सापडली तर 1098वर फोन करा आणि त्या मुलांना पहिल्यांदा काळजी आणि संरक्षण देण्याचा प्रयत्न करावा. आता ती मुलं कुठं आहेत? आता ती मुलं शासनाच्या सक्षम यंत्रणा शिशुगृहामध्ये आहेत आणि दोन्ही मुलं सुरक्षित आहेत आणि त्या मुलांच्या सामाजिक तपासणी अहवाल झाल्यानंतर ती मुलं त्यांच्या मूळ गावी जातील. आता त्या मुलांना आजोबांनी देखील नाकारलं असं बोललं जातं. ते आजोबा आले होते पण आम्ही आजोबाकडे देऊ शकत नाही, कारण का त्या ठिकाणचा काळजी आणि संरक्षणाचा आराखडा झाल्यानंतरच आईवडील सापडले नाहीत तर तिथल्या बालकल्याण समितीचा अधिकार आहे तो त्यांना देण्याचा. तो अधिकार बीड बालकल्याण समितीचा नाही, यवतमाळ बालकल्याण समितीचा आहे. त्यामुळे आम्ही यवतमाळ बालकल्याण समितीकडे ती बालक पाठवणार.